हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. गावच्या पलीकडे नुसती ऊसाची शिवार पसरलेली होती. सकाळपासून टोळे माणसं ऊस तोडायला आली होती. त्यातच शांता नावाची एक तरुणी होती. नुकतीच लग्नाला 2 वर्ष झाली होती, पण संसारात सुख नव्हतं. नवरा दारूच्या आहारी गेलेला, घरात रोज भांडणं. म्हणून शांता आईबापाच्या गावाहून ऊस तोडीला आली होती. शांताच्या मेहनतीकडे मुकादम गणपतचं लक्ष गेलं होतं. बाकी बायका गप्पा मारत काम करायच्या, पण शांता मात्र शांतपणे मन लावून काम करायची. उन्हाने भाजलेला चेहरा, डोळ्यातील निरागसता आणि कपाळावरून वाहणारे घामाचे थेंब, या सगळ्यात गणपतला एक वेगळं आकर्षण दिसलं होतं. शांते, थोडा आराम कर, ऊन जास्त झालं आहे, मुकादमने हाक मारली. शांता हसली. काम राहिलं तर दुपारी दुप्पट करावं लागतं म्हणून करते. गणपत तिच्या जवळ गेला. तू कामात खूप पुढे आहेस, पण स्वतःची काळजी घे, नाहीतर आजारी पडशील. त्याच्या आवाजातील काळजीची शांतेच्या मनाला भिडली. ती क्षणभर त्याच्याकडे बघत राहिली. दुसऱ्या दिवशी आभाळ भरून आलं. दुपारी ऊस तोडता अचानक पाऊस कोसळायला लागला. सगळे कामगार झाडाखाली धावले, पण शांता मात्र ऊसाच्या रांगेत अडकली होती. मुकादम धावत तिच्या जवळ गेला. चल, इथून भिजशील, तो म्हणाला. दोघे ऊसाच्या झाडीतच थांबले. पाऊस झाडावरून ओघळत होता. दोघेही पूर्ण भिजलेले होते. त्या थेंबातून शांतेच्या डोळ्यातून उमटणारा लाजरेपणा आणि मुकादमच्या नजरेतील आपुलकी. काही क्षण दोघांना शब्दही सुचले नाहीत. शांताच्या ओल्या केसांमधून थेंब गळत होते. मुकादमला पहिल्यांदाच तिचा वेदना आणि सौंदर्य एकत्र दिसलं. तो म्हणाला, शांते, आयुष्य तुझ्याशी न्याय करत नाहीये, पण तुला एकटं वाटू देणार नाही मी. शांता हलकेच हसली. तुझ्या शब्दात खरी माया वाटते गणपत. पण लोक काय म्हणतील? लोकांचं काम बोलणं आहे, माझं काम तुला साथ देणं आहे. तो ठाम आवाजात म्हणाला. काही दिवस गेले. हळूहळू शांता आणि गणपतची जवळीक सगळ्यांना दिसू लागली. पण त्यांचं प्रेम स्वच्छ होतं, कुठेही वाईट नजरेतून नव्हतं. रात्री ऊसाच्या शिवारात बसून ते दोघे गप्पा मारायचे. शांता तिच्या मनातलं दुःख सांगायची आणि गणपत तिला दिलासा द्यायचा. एका रात्री चंद्रप्रकाशात ऊसाच्या रांगेत बसून शांता म्हणाली, माझ्या आयुष्यात कधी कोणी मनापासून प्रेम करेल असं वाटलंच नव्हतं. तुझ्या सहवासात मला पहिल्यांदा माणूसपण जाणवलं. गणपतने तिचा हात धरला. मी तुला काही वचन देणार नाही, पण जिथपर्यंत श्वास आहे तिथपर्यंत साथ देईन. त्या क्षणी दोघांच्या मनातलं प्रेम शब्दांपलीकडे गेलं. हंगामा संपला. ऊस शिवार रिकामं झालं. कामगार आपापल्या गावी गेले. शांतालाही परतावं लागलं. गणपत तिच्या समोर उभा होता, डोळ्यात पाणी. मी तुला थांबवू शकत नाही शांते, पण आठवणीत तू कायम राहशील, तो म्हणाला. शांतेच्या डोळ्यातही असं होतं. तू दिलेला आधार मी कधी विसरणार नाही. माझ्या आयुष्यात अंधार होता, पण तू मला काही दिवस का होईना चांदण्याच्या उजळणी दिलीस. दोघं निरोप घेताना ऊसाचे शिवार पुन्हा शांत होतं, पण त्यांच्या हृदयातील गोड आठवणी कायम जिवंत राहिले. मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.